मालेगावमधील माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनुस इसाव यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे। अज्ञात हल्लेखोरांनी 3 गोळ्या झाडलेल्या आहेत। मोटरसायकल घेऊन हे हल्लेखोर आले होते आणि हल्ला करून ते फरार झालेले आहेत। गोळीबारामध्ये मलिक हे गंभीर जखमी झालेत। हाताला, पायाला आणि बरगडीमध्ये गोळी लागल्याची माहितीही मिळते। उपचारासाठी मलिक यांना सध्या नाशिकला हलवण्यात आलेलं आहे। रात्री 12 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। आपण ही अत्यंत धक्कादायक घटना पाहतोय। नाशिक जवळ असलेल्या मालेगावमध्ये ही घटना घडलेली आहे। मालेगावचे माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनुस इसाव यांच्यावर हा गोळीबार करण्यात आलेला आहे। 3 अज्ञात हल्लेखोरांनी या गोळ्या झाडल्याची माहितीही मिळते। मोटरसायकलवरून हे हल्लेखोर आले आणि हल्ला करून नंतर ते फरारही झाले। या गोळीबारामध्ये मलिक हे गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्या हाताला, पायाला आणि बरगडीमध्ये गोळी लागल्याची माहिती मिळते। सध्या उपचारासाठी मलिक यांना नाशिकला हलवण्यात आलेलं आहे। रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। रात्री 12 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळते। अत्यंत धक्कादायक घटना नाशिक जवळ असणाऱ्या मालेगावमधनं। सध्या मालेगावमध्ये सगळीकडेच या घटनेनंतर खळबळ माजलेली आपण पाहतोय। मालेगावच्या माजी महापौरांवर हा गोळीबार करण्यात आलेला आहे। नेमके हा अज्ञात कोण होते, कोणत्या कारणामुळे हा गोळीबार करण्यात आला, या संदर्भात सध्या पोलीस अधिक तपास करतायत। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी माजी महापौरांवर 3 गोळ्या झाडलेल्या आहेत। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहत आहात। या गोळीबारामध्ये अब्दुल मलिक युनुस इसाव हे गंभीर जखमी झाल्याची माहिती सुद्धा मिळते। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांच्याकडनं। अजय, आपण पाहतोय की आता मालेगावमध्ये हा गोळीबार झालेला आहे। माजी महापौरावर हा गोळीबार करण्यात आलेला आहे। नेमकं यामागचं कारण स्पष्ट होऊ शकले का? हे अज्ञात नेमके कोण होते? सध्या तरी पोलीस आता ह्या संपूर्ण घटनेचा तपास करताय। नेमका हा प्रकार कशामुळे घडला, काय घडला, जोपर्यंत आता त्यांची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत याबाबत त्यांच्यावर हल्ला कशामुळे झाला आणि हल्लेखोर कोण होते समजते। मात्र आपण काही गोष्टींची पार्श्वभूमी बघितली तर मालेगावात वारंवार कट्टे सापडणं, गोळीबार होणं ह्या घटना घडतात आहे। आणि अब्दुल मलिक हे काही वर्षापूर्वी जमिनीचाही व्यवहार करत होते, त्यावेळीही असाच गोळीबाराचा प्रकार घडलेला होता। त्यामुळे नेमकी याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे की कुठल्या कारणातून हा गोळीबार झालेला आहे ते आता पोलीस त्याचा शोध घेत आहे। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत।